नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रोहित पाटील आणि तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे साईरत्न परिवारातील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खरं तर नववर्ष 1 जानेवारी 2026 या व्हिडिओच्या माध्यमातून साईरत्न परिवारातील तमाम शेतकरी बंधूंचं नवीन वर्षाच्या आम्ही शुभेच्छा देतो। आज व्हिडिओ बनवण्याचं एक औचित्य असं, या दोन भावांची यशोगाथा साईरत्न परिवारासोबत जोडून उमाकांत भाऊ आणि सचिन भाऊ जे आहेर कुटुंबातील आहे, लोणी हे गाव आहे त्यांचं, जामनेर तालुका जळगाव जिल्हा। खरं तर किती एकराचे मालक आहेत भाऊ तुम्ही दोघं भाऊ? 30 एकर 30 एकराचे मालक आहेत। आणि आज या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मला ठाणून सांगायचं आहे की कसेल त्याचीच जमीन आहे। दोन भावांचं कुटुंब आहे, 30 एकर क्षेत्र आहे आणि कामाला माणसं बिलकुल इथं नाही आहेत। स्वतः भाव दोघं भावंड अतिशय हिरारीने अतिशय जिकरीने शेती करत आहेत। भाऊ थोडं लागवडीबद्दल सांगाल तुम्ही आता तुमच्या, कारण मी बोललो तर माझ्या बोलण्यापेक्षा आज तुमच्या बोलण्याला जास्त महत्व आहे, कारण ही सगळी मेहनत तुमची आहे। जरी मार्गदर्शन आमचं आहे पण मेहनत ही तुमची आहे। बोला भाऊ। हे लागवड 2 डिसेंबर 2025 ची केलेली आहे आणि हे पहिले आम्ही बेड पाडून बेडवर रोप लावून घेतले। नंतर त्याला 3 ड्रिचिंगा करून रोप सेट करून घेतला। त्याच्यानंतर त्याला बेस्ट डोस दिला, TSP, प्रोमोसा, युरिया, पोटॅश आणि भूसंजीवनी। बरं भाऊ, या टेक्निकल मुद्द्याला बोलण्यापेक्षा मी या दोघं भावांनी केलेली खरोखर मेहनत इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। उमाकांत भाऊंनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर किती तारीख, 2 डिसेंबरला हे रोप अजित कंपनीचं G9 आहे आणि आज दिनांक 1 पूर्ण 30 दिवसांचं हे रोप आहे। जवळून जर तुम्ही रोप दाखवलं तर या रोपावर या थंडीचा किंवा कुठल्याही प्रकारच्या जैविक अजैविक घटकांचा परिणाम दिसून येत नाहीये। तुम्ही सबंध शेतामध्ये यांनी 4 फुटाचं साईरत्नच्या मार्फतच मल्चिंग टाकलेलं आहे। मल्चिंग सुद्धा स्वतःचा अनुभव वापरून अतिशय नाविन्य पद्धतीत मल्चिंग टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता की जनरली मजूर साईडची माती कोरून फक्त इथं भरून देतात, परंतु यांनी तसं न करता पूर्ण बेड हा मातीने झाकलेला आहे, म्हणजे 100% प्रोटेक्शन या आपल्या झाडांचं या दोघी भावांच्या मेहनतीतून दिसून येतं। हा सबंध प्लॉट हा 7000 रोपांचा आहे। 7000 रोपांमध्ये उमाकांत भाऊ मर किती असेल? एक पण झाड मर झालेलं नाही, एकही झाड मर नाहीये। सचिन भाऊ तुम्ही काय बोलू इच्छिता?